नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला भारताचे प्राकृतिक विभाग भाग 2 म्हणजेच फिजिकल पार्ट्स ऑफ इंडिया पार्ट 2 हा पाहावयाचा आहे. या पूर्वीच्या तासामध्ये आपण भारताचे प्राकृतिक जे मुख्य 5 विभाग आहेत त्या मुख्य 5 विभागापैकी प्रामुख्याने आपण 2 विभाग पाहिलेले होते. एक नॉर्थ इंडियन माउंटेन रिजन म्हणजे उत्तरेकडील भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे इंडियन प्लेन म्हणजे भारतीय मैदानी प्रदेश किंवा उत्तरेकडील मैदानी प्रदेश असं देखील त्याला म्हटलं जातं. हे 2 विभाग आपण या पूर्वीच्याच भागामध्ये पाहिलेला आहे. आता आपल्याला जो तिसरा विभाग आहे तो तिसरा विभाग म्हणजे इंडियन प्लॅटू, त्याला भारतीय पठार किंवा भारतीय पठारी प्रदेश अशा पद्धतीने देखील म्हटलं जातं. हा भारतीय पठारी प्रदेश जो आहे, उजव्या बाजूला जो तुम्हाला नकाशा दिसत आहे, ह्या नकाशामध्ये प्रामुख्याने जे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत त्या विभागापैकी 4 विभागांचा सविस्तर चित्रीकरण किंवा सविस्तर माहिती ही प्रामुख्याने तुम्हाला उजव्या हाताच्या नकाशामध्ये दिसत आहे. डाव्या बाजूचा जर नकाशा आपण बघितला तर त्या नकाशामध्ये जो थोडासा पिवळसर अशा स्वरूपाचा जो पार्ट आहे, पिवळसर लाल, तो विभाग म्हणजे जो काही भारतीय पठारी प्रदेशाचा विभाग आहे, हा पठारी प्रदेशाचा विभाग म्हणून देखील ओळखला जातो. मग दक्षिणेकडे त्याच्यामध्ये काही प्रामुख्याने थोडे छोटे मोठे टेकड्या पण आहेत. ह्या सगळ्याच भागाचा समावेश हा प्रामुख्याने भारतीय पठारी प्रदेश म्हणजे इंडियन प्लॅटू याच्यामध्ये होत असतो. प्रथमतः आपल्याला जे उत्तर भारतीय जे काही विशाल मैदानी प्रदेश निर्माण झालेला आहे, तो मैदानी प्रदेश कसा आहे, त्याची रचना कशा पद्धतीची आहे हे पाहावं लागेल. मित्रहो, उत्तर भारतातील विशाल मैदानी मैदानाच्या दक्षिणेला दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या त्रिकोणी आकाराच्या प्राकृतिक रचनेच्या प्रदेशाला भारतीय पठारी प्रदेश असं म्हणतात. हा जो क्रमांक 1चा जो नकाशा आहे, या 1च्या नकाशामध्ये जो तुम्हाला म्हणजे एक वेगळ्याच साईजचा जो त्रिकोण दिसून येत आहे, या त्रिकोणाला आणि जो पलीकडल्या बाजूला 2 नंबरचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये डेक्कन प्लॅटू नावाचा एक पार्ट आहे बघा, तो पूर्ण पार्ट आणि सेंट्रल हायलँड हा देखील पार्ट हा प्रामुख्याने हा भारतीय पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा प्राचीन गोंडवाना प्रदेशाचा एक भाग आहे. वायव्येस अरवली प्रदेश, ईशान्येस राजमहाल टेकड्या व दक्षिणेस निलगिरी पर्वत म्हणजे प्रामुख्याने राजस्थानमधले जे काही अरवली पर्वत आहे, हा अरवली पर्वत आणि ईशान्येस राजमहाल टेकड्या म्हणजे जो आसाम, पश्चिम बंगाल इकडला जो प्रदेश आहे, या इकडल्या प्रदेशामधल्या राजमहाल टेकड्या आणि कर्नाटकमधील तमिळनाडूमधील जो निलगिरी नावाचा पर्वत आहे, या 3 टोकाच्या दरम्यान पसरलेला जो प्रदेश आहे, या प्रदेशाला आपण प्लॅटू किंवा भारतीय पठारी प्रदेश असे म्हणतो. ही या भारतीय पठारी प्रदेशाची 3 टोके आहेत. कोणकोणती? एक अरवली प्रदेश, दुसरा किंवा अरवली पर्वत असं देखील आपण म्हटलं तरी चालेल. त्यानंतर ईशान्येस राजमहाल टेकड्या आणि दक्षिणेस निलगिरी पर्वत. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात पर्वतरांगा, टेकड्या, धावत्या, धबधबे, गाळाची मैदाने, अवशिष्ट पर्वत, नदी खोऱ्यांनी विभक्त केलेली लहान मोठी पठारे, इतर वैशिष्ट्यपूर्ण विविध भूरूपे देखील आढळून येतात.
या पठाराच्या पश्चिम घाटाने व पूर्वेकडील सीमा पूर्व घाटाने निश्चित झालेल्या आहेत. या पठाराचे एकूण क्षेत्रफळ 16 लाख चौरस किलोमीटर असून त्याची सरासरी उंची 300 मीटर ते 2000 मीटरपर्यंत असलेली आपल्याला दिसून येते. अनेक वेळा घडलेल्या ज्वालामुखी उद्रेकातील लाव्हारसाच्या संचयनाने दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली आहे. यात ग्रॅनाइट, पट्टिताश्म, सुभाष यासारखे अतिशय टणक असे खडक संयुग प्रकार आढळतात. भूहालचालीमुळे या प्रदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्तरभंगाची क्रिया घडून आलेली आहे. ह्या पद्धतीने प्रामुख्याने आपल्याला भारतीय पठारी प्रदेशाची निर्मिती झालेली दिसून येते. त्यानंतर भारतीय पठाराचे जे विभाग आहेत ते नेमके कोणकोणते विभाग आहेत हे आपल्याला पाहावायचं आहे. प्रामुख्याने भारतीय पठारी प्रदेशाचे 2 मुख्य उपविभाग केले जातात. एक उत्तर भारतीय पठार, दुसरा दक्षिण भारतीय पठार. मग उत्तर भारतीय पठार जो आहे, या उत्तर भारतीय पठाराचा विस्ताराचा जर आपण विचार केला गेला, पश्चिमेस अरवली पर्वतापासून पूर्वेस राजमहाल टेकड्यापर्यंत या पठाराच्या दक्षिणेस विंध्य मैकल पर्वतरांगा आहेत. या पठारात पश्चिमेकडून पूर्वेकडे मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बाघेलखंड व छोटा नागपूर इत्यादी उपपठारांचा समावेश होतो. दक्षिणेकडील पर्वतरांगातून चंबळ, बेटवा, केन व शोन नद्या उत्तर भारतीय पठारावरून वाहत जाऊन यमुना व गंगेला मिळतात. प्रामुख्याने या उत्तर भारतीय पठाराचे जे उपविभाग आहेत, हे उपविभाग राजस्थानमधील मेवाडचं पठार असेल, बुंदेलखंडचं पठार असेल, माळवाचं पठार असेल, बाघेलखंडचं पठार असेल, त्यानंतर छत्तीसगडचं खोरं असेल आणि छोटा नागपूरचं पठार असेल, हे प्रामुख्याने या उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचे मुख्य उपविभाग पडतात. हे जे मुख्य उपविभाग उत्तर भारतीय पठाराचे जे उपविभाग आहेत, हे उपविभाग पार राजस्थानपासून ते आसामपर्यंत पसरलेले आपल्याला, पश्चिम बंगालपर्यंत पसरलेले आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये मग अरवली पर्वताचाही काही भाग येतो आणि विंध्य पर्वताचाही काही भाग येतो. आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल नकाशा क्रमांक 1 मध्ये जो राजस्थानचा जो प्रदेश आहे, या राजस्थानच्या प्रदेशापासून पार पश्चिम बंगाल म्हणजे बांगलादेशाची जी पश्चिम बाजू आहे, त्या पश्चिम बाजूपर्यंत आपल्याला हे उत्तर भारतीय पठारी प्रदेश पसरलेला दिसून येतो. मग त्याचे जे उपविभाग आहेत, हे मेवाडचं पठार हे प्रामुख्याने राजस्थान या राज्यातील अरवली पर्वताच्या पूर्वेला मेवाड पठार पसरलेलं आपल्याला दिसून येतं. या पठाराची उंची 250 ते 500 मीटरपर्यंत आहे. या पठाराच्या पूर्वेला मध्य भारत पठार असून ते सपाट आहे. बनास नदी या पठारावरून वाहते. त्याच पद्धतीनं त्याच्या थोडंसं जर आपण पुढे गेलो तर आपल्याला बुंदेलखंडचं पठार सापडेल. मग या बुंदेलखंडचं जे पठार आहे, हे यमुना नदीपासून दक्षिणेस विंध्य पर्वतीय कड्यापर्यंतच्या भागास बुंदेलखंडचं पठार असं म्हणतात. या पठाराची सरासरी उंची 100 ते 300 मीटरच्या दरम्यान आहे. या पठाराचा उतार ईशान्येकडे असून ते नीस या स्वरूपातील खडकांनी बनलेले आहे. त्यानंतर माळव्याचे पठार. माळवा हा विंध्य पर्वताच्या उत्तरेस मध्य प्रदेशात माळवा पठार पसरलेला आहे. याची सरासरी उंची 500 ते 600 मीटरच्या दरम्यान आहे. लाव्हारसापासून बनलेल्या या पठारावरून चंबळ, बनास, बेटवा, काली, सिंध, पर्वते या नद्या वाहतात. त्यानंतर बाघेलखंडचं पठार. मैकल पर्वताच्या पूर्वेला, मैकल पर्वत हा प्रामुख्याने मध्य प्रदेशामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. मैकल पर्वताच्या पूर्वेला व शोन नदीच्या दक्षिणेकडील पठाराला
बाघेलखंड पठार असे म्हणतात. या पठारावर शोण, रिहांद, गोपाद या नद्यांनी खोलवर दऱ्यांची निर्मिती केलेली आहे. यानंतर छत्तीसगडचं जे खोरं आहे, छत्तीसगड जे स्टेट आहे, या छत्तीसगड स्टेटमध्ये देखील आपल्याला बाघेलखंडच्या पठाराच्या दक्षिणेस असलेला बशीच्या आकाराचा जो खोलगट भाग आहे, त्या खोलगट भागास छत्तीसगडचे खोरे असे म्हणतात. त्यानंतर छोटा नागपूरचं पठार आहे. या छोटा नागपूरचा जो पठार आहे ते बाघेलखंड पठाराच्या पूर्वेकडील भागात छोटा नागपूरचे पठार आहे. बिहारच्या दक्षिणेस, पश्चिम बंगालच्या पश्चिमेकडील दामोदर व सुवर्णरेखा नदी खोऱ्यातील पठारास छोटा नागपूरचे पठार असे म्हणतात. पठाराच्या पूर्वेला राजमहल टेकड्या असून त्या लाव्हारसापासून बनल्या आहेत. या पठाराचे रांची, कोदार्मा व हजारीबाग असे स्वतंत्र विभाग पडतात. दक्षिण बिहारमध्ये या पठाराची सरासरी उंची ही 700 मीटर असलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय या उत्तरेकडील जे काही पठारी प्रदेश आहे, या उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये अरवली पर्वताचाही भाग येतो आणि विंध्य पर्वताचाही भाग येतो. हे झालं जे उत्तरेकडील पठारी प्रदेशामधले उपविभाग किंवा उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचे उपविभाग. त्यानंतर जे भारतीय पठारी प्रदेशाचा मुख्य उपविभाग आहे तो म्हणजे दक्षिण भारतीय पठार. मग या दक्षिण भारतीय पठारामध्ये प्रामुख्याने आपण विंध्य पर्वतापासून दक्षिणेकडे येत असताना नर्मदा खोरे म्हणजे मध्य प्रदेशामधील बैतूल या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला या नर्मदा नदीचं उगमस्थान अमरकंटक येथे झालेलं दिसून येतं. मग या अमरकंटक येथे या नर्मदा नदीचं उगमस्थान, ही नर्मदा नदी प्रामुख्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग आणि गुजरात प्रामुख्याने, नंतर मग अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. ही नर्मदा नदीचे खोरे सातपुडा पर्वत, तापी नदी खोरे लागतात. त्यानंतर दक्षिणेला दक्षिण भारतीय पठाराचा विस्तृत भाग पसरलेला आहे. या पठाराला दख्खनचे पठार असेही म्हणतात. या त्रिकोणाकृती पठाराचा उत्तरेकडील प्रदेश रुंद आणि दक्षिणेकडील भाग निमुळता असून उत्तरेला सातपुडा मैकल पर्वतरांगा, पश्चिमेला पश्चिम घाट आणि पूर्वेला पूर्व घाट, तर दक्षिणेला निलगिरी पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. या दरम्यान प्रामुख्याने आपल्याला दक्षिण भारतीय पठार पसरलेलं आपल्याला दिसून येतं. या पठाराची सरासरी उंची ही 500 ते 100 मीटर असून याचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे कलत्या स्वरूपाचा आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. अतिप्राचीन व स्थिर स्वरूपाचे पठार म्हणूनही याचा उल्लेख केला जातो. दक्षिण भारतीय पठाराचे महाराष्ट्राचे पठार, कर्नाटकचे पठार, तेलंगणाचे पठार असे मुख्यतः 3 विभाग केले जातात. त्यापैकी जो पहिला विभाग आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठार. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागास महाराष्ट्र पठार असे म्हणतात. या पठाराचे क्षेत्रफळ 7 लक्ष चौरस किलोमीटर असून लाव्हारसाच्या थराची जाडी अनेक ठिकाणी 360 ते 1660 मीटरपर्यंत आढळते. प्रामुख्याने जो पहिला नकाशा आहे, पहिल्या नकाशामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं म्हणजे भारताची जी पश्चिम बाजू आहे, या पश्चिम बाजूमध्ये आपलं महाराष्ट्राचं जे लोकेशन आहे, महाराष्ट्राच्या लोकेशननुसार आपल्याला या महाराष्ट्र पठाराचे स्थान एक्झॅक्ट कुठं आहे याचा आपल्याला अंदाज येईल. त्यानंतर या महाराष्ट्र पठाराची जी उंची आहे ती साधारणतः 360 मीटर ते 1600 मीटरपर्यंतच्या दरम्यान आपल्याला दिसून येते. संपूर्ण पठार हे बेसॉल्ट खडकाचे बनलेले आहे.
भूपृष्ठावर काळी आणि रेगूर मृदा आढळते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने काळी आणि रेगूर मृदा आढळण्याचं जे मुख्य कारण आहे ते हे महाराष्ट्र पठार आहे. या महाराष्ट्र पठारापासूनच आपल्याला काळी आणि रेगूर मृदा मिळत आहे. महाराष्ट्र पठारापासून म्हणण्यापेक्षा बेसॉल्ट खडकापासून आपल्याला हे काळी आणि रेगूर मृदा मिळत आहे. या पठाराच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आहेत. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या गोदावरी, भीमा, कृष्णा व त्यांच्या उपनद्या पश्चिमेकडून महाराष्ट्र पठारावरून पूर्वेकडे वाहत जातात. तापी, गोदावरीच्या दरम्यान सातमाळा व अजिंठा डोंगर रांगा, गोदावरी भीमाच्या दरम्यान हरिश्चंद्र, बालाघाट डोंगर रांगा, तर भीमा, कृष्णा यांच्या दरम्यान महादेव डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. या डोंगर रांगांची सरासरी उंची 600 पेक्षा जास्त आहे. कर्नाटक पठार. दख्खनच्या पठाराचा कर्नाटकातील क्षेत्रास मैसूरचे पठार किंवा कर्नाटक पठार असे म्हणतात. कर्नाटक पठाराच्या पश्चिमेस पश्चिम घाट, पूर्वेस पूर्व घाट व दक्षिणेस निलगिरी पर्वत आहे. पश्चिमेला 35 किलोमीटर रुंद व सरासरी 100 मीटर डोंगर रांगांना पसरलेल्या असून याला मालाड असे म्हणतात. कशाला मालाड असं म्हणतात? की कर्नाटक पठाराचा जो प्रदेश आहे या कर्नाटक पठाराच्या प्रदेशाला मालाड देखील म्हटलं जातं. या पठाराचे क्षेत्रफळ 26,000 चौरस किलोमीटर असून याची सरासरी उंची 600 मीटर इतकी आहे. या पठारावरून कृष्णा, तुंगभद्रा व कावेरी सारख्या नद्यांची खोरी या पठारावरून बंगालच्या उपसागराकडे विकसित होत गेलेली दिसतात. त्यानंतर तेलंगणाचं पठार. तेलंगणाचं पठार दख्खनच्या पठाराच्या पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील व आता तेलंगणा नावाचे जे स्टेट नवीन निर्माण झालेलं आहे या नवीन असलेल्या राज्यामधील तेलंगणा पठार या नावाने देखील त्याला संबोधले जाते. पठाराचा उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे. दक्षिणेकडील भाग उंच सखल असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय पठारावर याशिवाय म्हणजे हे जे दक्षिण भारतीय पठार जे आहे, दक्षिण भारतीय पठारामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचं पठार, कर्नाटकचं पठार, तेलंगणाचं पठार याच्याशिवाय सातपुडा पर्वत, पश्चिम घाट, पूर्व घाट, निलगिरी पर्वत ही महत्त्वाची भूवैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. या भूवैशिष्ट्यामध्ये सातपुडा पर्वत जो आहे हा सातपुडा पर्वत नर्मदा व तापी या पश्चिमवाहिनी नद्यांच्या या पश्चिमवाहिनी नद्या सातपुडा पर्वताच्या कचदरीमधून वाहतात. या नदी खोऱ्यांच्या दरम्यान सातपुडा पर्वत पसरलेला आहे. ही पर्वतरांग साधारणपणे महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आढळते. सातपुडा पर्वताची लांबी सुमारे 900 किलोमीटर असून त्यातील बऱ्याचशा शिखरांची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. सातपुड्यातील सर्वात उंच शिखर धूपगड असून पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे आहेत. सातपुडा ज्वालामुखी खडकांनी बनलेला असून त्याच्या उत्तरेकडील महादेव व दक्षिणेकडील गाविलगड डोंगर वालुकाष्माचे बनलेले आपल्याला दिसून येते. सातपुड्याच्या पूर्वेकडील भागात मैकल डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला देखील आहे हे आपल्याला दिसून येतं. सातपुडा पर्वताच्या शिवाय आपल्याला पश्चिम घाट, पूर्व घाट हे देखील दक्षिण भारतीय पठारी प्रदेशाचे उपविभाग असलेले दिसून येतात. त्यामध्ये पश्चिम घाट जो आहे हा पश्चिम घाट तापी नदीच्या दक्षिण टोकापासून कन्याकुमारीपर्यंत दख्खनच्या पठाराच्या पश्चिम किनाऱ्यावरील 1600 किलोमीटर लांबीच्या प्रदेशाला पश्चिम घाट असे म्हणतात. म्हणजे गुजरात या राज्याची जी अरबी समुद्राला मिळणारा काही जो भाग आहे दक्षिणेकडला
तिथपासून ते पार कन्याकुमारीपर्यंत प्रामुख्याने 1600 किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या प्रदेशाला वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाट असं म्हटलं जातं. हा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये जलविभाजकाचे कार्य करतो. कारण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये आणि सागरामध्ये जलविभाजकाचं काम हा पूर्व घाट करतो. त्याच पद्धतीने पश्चिम घाट हा प्रामुख्याने अरबी समुद्रामध्ये मिळणाऱ्या जे काही नद्या आहेत या अरबी समुद्रामध्ये मिळणाऱ्या नद्या आणि समुद्र याच्यामध्ये जलविभाजकाचे काम हा पश्चिम घाट करतो. पालघाटामुळे पश्चिम घाटाचे अंतर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे 2 भाग पडतात. उत्तर सह्याद्रीतील कळसुबाई हे सर्वात उंच असलेलं शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे. त्याशिवाय साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, धूपगड इत्यादी महत्त्वाची शिखरे देखील आपल्याला या प्रदेशामध्ये असलेली आढळून येतात. गोव्यापासून ते निलगिरी पर्वताच्या पश्चिम घाटाचा भाग ग्रॅनाइट व नीस या खडकांनी बनलेला आहे. हा भाग अत्यंत खडबडीत भूपृष्ठाचा असून त्यात घनदाट वनांचे आच्छादन आहे. ही पर्वतरांग किनाऱ्याला लागून पसरलेली आहे. पश्चिम घाटाची या भागातील सरासरी उंची 1220 मीटर आहे. या रांगेतील अनेक शिखरांची उंची 1500 मीटरपेक्षा जास्त आहे. यापैकी कुद्रेमुख 1892 मीटर आणि पुष्पगिरी 1714 मीटर ही महत्त्वाची देखील शिखरे असलेली आपल्याला दिसून येतात. याशिवाय जो दक्षिणेकडे पसरलेला विस्तृत असा निलगिरी पर्वत आहे, हा निलगिरी पर्वत पश्चिम घाट व पूर्व घाट निलगिरी पर्वतात एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. मग दोडा बेट्टा हे साधारणतः 2637 मीटर आणि माकुर्णी 2594 मीटर ही निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखरे दिसून येतात. दोडा बेट्टाच्या पायथ्याशीच उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण आहे. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला 24 किलोमीटर रुंदीची पालघाट खिंड आहे. या खिंडीद्वारे दक्षिण भारतीय पठार केरळशी जोडले गेलेले आहे. पालघाटच्या दक्षिणेला अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. अन्नाईमुडी शिखराची उंची साधारणतः 2695 मीटर असून त्याच्या उत्तरेला अन्नमलाई, ईशान्येला पालनी व दक्षिणेला कार्डमम यलमाई पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. त्यासोबतच हे झाले प्रामुख्याने पश्चिम घाट, निलगिरी पर्वत. यासोबतच आपल्याला पूर्व घाट हा काय आहे तेही आपल्याला पाहावयाचा आहे. पूर्व घाट हा दक्षिण भारतीय पठाराची पूर्व सीमा आहे. पश्चिम घाटापेक्षा पूर्व घाट बराच अनियमित असून दख्खनच्या पठारावरून वाहत येणाऱ्या नद्यांनी तो अनेक ठिकाणी खंडित झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. महानदी व गोदावरी या नद्यांच्या दरम्यान पूर्व घाटाला महेंद्रगिरी असे नाव आहे. त्यास पर्वताचे स्वरूप देखील आहे. महेंद्रगिरी पर्वतात 1680 मीटर उंचीचे गजपती नगरम हे सर्वात उंच शिखर आहे. कुठं आहे? महेंद्रगिरी पर्वतामध्ये. मग हा महेंद्रगिरी पर्वत जो आहे तो महेंद्रगिरी पर्वत हा महानदी म्हणजे ओरिसा राज्य आणि गोदावरी नदी म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेशाचा काही भाग ह्या दरम्यानच्या प्रदेशामध्ये पसरलेला जो पूर्व घाट आहे त्याला महेंद्रगिरी म्हणतात. आणि या महेंद्रगिरीमध्ये सर्वात उंच असणारं जे गजपती नगरम हे शिखर आपल्याला दिसून येतं ते विशाखापट्टणम या जिल्ह्यामध्ये आहे. तर दुसरे 1501 मीटर उंचीचे महेंद्रगिरी नावाचे शिखर ओरिसा राज्यात असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दक्षिणेला पूर्व घाट आंध्र प्रदेशातील
कडप्पा म्हणजे आत्ताचा तेलंगणामधील कडप्पा व कर्नूल जिल्ह्यात सलग पर्वतरांगाच्या स्वरूपात दिसतो. याला नालामल्ला डोंगर असे देखील म्हणतात. या रांगात क्वार्टझाईट आणि स्लेट या खडकांचे प्रमाण अधिक आहे. या रांगेच्या दक्षिणेकडील भागाला पालकोंडा रांग असे नाव आहे. पालकोंडा डोंगर रांगेवर तिरुपती बालाजी तीर्थक्षेत्र आहे. कोणत्या डोंगर रांगेवर? पालकोंडा डोंगर रांगेवर. तर नालामल्ला डोंगर रांगेवर श्रीशैलम हे तीर्थक्षेत्र आहे. पालाकोंडाच्या दक्षिणेला तमिळनाडू राज्यात पूर्व घाट अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. या रांगा विखुरलेल्या टेकड्यांच्या स्वरूपात असून त्यांना स्थानपरत्वे वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थ जावडी टेकड्या, कोल्लाई मोलाई टेकड्या, पाचेमालाई टेकड्या, गोंडूभाले टेकड्या वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, हे झाले प्रामुख्याने भारतीय पठारी प्रदेशाचे उपविभाग आणि या भारतीय पठारी प्रदेशाच्या उपविभागाचं काही महत्त्व बी आहे. या उपविभागामध्ये खनिज साठे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. या भारतीय पठारी प्रदेशाचं जे महत्त्व आहे, या प्रदेशाच्या महत्त्वामध्ये आपल्याला ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो पठारी प्रदेश तयार झालेला आहे त्यामध्ये सुपीक जमीन देखील आपल्याला मिळते, वनसंपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसते, नगदी पिकांचं देखील उत्पादन आहे. बऱ्याचशा नद्या या प्रवाहित होतात त्यामुळे जलविद्युत निर्मिती येते आणि औद्योगिकरणही बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे पर्यटनासाठी हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा म्हणून समजला जातो. हे झाले प्रामुख्याने आपल्या भारतीय पठारी प्रदेशाचे महत्त्व, त्याचे उपविभाग. चौथा जो विभाग आहे त्याला कोस्टल प्लेन्स असं म्हणतात. कोस्टल प्लेन्स म्हणजेच भारतीय किनारी मैदान किंवा भारतीय किनारी मैदानी प्रदेश. भारतीय पठाराच्या पश्चिमेस किनारी मैदानात आणि पूर्वेस किनारी मैदान आहे. म्हणजे जो वेस्टर्न घाट आहे, वेस्टर्न घाटच्या पश्चिम बाजू आणि ईस्टर्न घाटची ईस्ट बाजू ही प्रामुख्याने आपल्याला किनारी मैदानी प्रदेश म्हणून ओळखले जातो. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याची लांबी कच्छच्या रणापासून ते गंगेच्या मुखापर्यंत 4500 म्हणजे 4500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. दोन्ही मैदानाच्या भूपृष्ठ रचनेत भिन्नता आढळते. कोकण व कर्नाटक किनाऱ्यालगत नद्यांच्या मुखाशी निर्माण झालेल्या खाड्या, किनारी मैदानावरील टेकड्या आणि पश्चिम घाटाचा तीव्र उतार या भूवैशिष्ट्यावरून कोकण व कर्नाटक किनारी मैदानी प्रदेश खाली खचण्याच्या क्रियेमुळे निर्माण झालेला असावीत. या उलट केरळच्या किनाऱ्यावरील खाजणे, वाळूचे दांडे व वाळूच्या टेकड्या यांची निर्मिती केरळ किनारा वर उंचावल्याची वैशिष्ट्ये दर्शवितात. कच्छ व सौराष्ट्र किनारी मैदान समुद्रतळ उंचावल्यामुळे निर्माण झालेले आहेत. गुजरात किनारी मैदान मात्र सागर गाळाच्या संचयनामुळे निर्माण झाले आहे. पूर्व किनारी मैदान महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी बनलेले आपल्याला दिसून येतात. जो भारतीय किनारी मैदान आहे, या भारतीय किनारी मैदानी प्रदेशाचे मुख्यतः 2 विभाग पाडले जातात. पश्चिम किनारी मैदान आणि पूर्व किनारी मैदान. हे दुसऱ्या नकाशामध्ये जे तुम्हाला ब्लॅक लाईन दिसत आहे, ही ब्लॅक लाईन म्हणजे पश्चिमेकडील ही पश्चिम किनारी मैदान आणि हे पूर्वेकडील म्हणजे पूर्व किनारी मैदान. हे प्रामुख्याने भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 उपविभाग असलेले आपल्याला दिसून येतात. मग पश्चिम किनारी मैदान हे पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान पसरलेलं आहे. उत्तरेस गुजरातमधील कच्छच्या रणापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत हे विस्तारलेले आहे. या किनारी मैदानाची लांबी 1500 किलोमीटर व रुंदी 10 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान आढळते. या किनारी मैदानाचा उत्तर व दक्षिण भाग अधिक रुंद आहे. पश्चिम किनारी मैदानाचे खालील उपविभाग पडतात. म्हणजे पश्चिमेकडील जो किनारी मैदानी प्रदेश आहे हा प्रामुख्याने
गुजरात या राज्यातील कच्छचे जे रण आहे, कच्छच्या रणापासून ते भारताच्या दक्षिणेकडील शेवटचं टोक असणारं कन्याकुमारीपर्यंत आपल्याला पसरलेलं दिसून येतं. मग यामध्ये काही उपविभाग देखील आपल्याला पडलेले दिसून येतात. त्यामध्ये कच्छचं द्वीपकल्प हा एक उपविभाग आहे. कच्छचं द्वीपकल्प पूर्वी समुद्र आणि खांजणांनी वेढलेलं बेट होतं. कच्छच्या रणामध्ये भर पडल्याने त्याचे द्वीपकल्पात रूपांतर झाले. काही ठिकाणी ते समुद्र पातळीपेक्षाही खाली आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी अशा भागात पाणी साचते. कमी पर्जन्यामुळे येथील हवामान शुष्क व अर्धशुष्क प्रकाराचे आहे. लुनी नदी कच्छच्या रणाला येऊन मिळते. हे झालं कच्छचं द्वीपकल्प. त्याच्यानंतर काठेवाडी द्वीपकल्प, त्यानंतर गुजरातचं मैदान आहे, कोकणचं मैदान आहे, कर्नाटकचं मैदान आहे आणि केरळचं मैदान आहे. हे प्रामुख्याने या पश्चिमेकडील किनारी मैदानाचे उपविभाग असलेले आपल्याला दिसून येतात. मग काठेवाडचं जे द्वीपकल्प आहे हे गुजरातमध्येच असणारं जे सौराष्ट्र आहे, या सौराष्ट्रामध्ये एकवटलेलं आपल्याला दिसून येतं. मग गुजरातचं जे मैदान आहे, गुजरातच्या मैदानामध्ये प्रामुख्याने काठेवाड द्वीपकल्पाच्या पूर्व बाजूला हे गुजरातचं मैदान पसरलेलं आहे. कोकणचं मैदान म्हणजे महाराष्ट्राचा जो काही पश्चिमेकडला भाग आहे याला आपण कोकणचं मैदान असं म्हणतो. महाराष्ट्राच्या उत्तरेला दमणगंगा नदीपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला जो मैदानी प्रदेश आहे याला आपण कोकणचं मैदान असं म्हणतो. मग कर्नाटकचं मैदान, कर्नाटकच्या मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने या मैदानाला कारवार किंवा कानडा किनारपट्टी म्हणून देखील ओळखले जाते. हे मैदान गोव्यापासून मंगलोरपर्यंत पसरलेले आहे. या किनारी मैदानाच्या उत्तर भागात सपाट मैदानी प्रदेश असून इतर टेकड्या आढळतात. केरळचं मैदान देखील अशाच पद्धतीचं आहे. हे झालं पश्चिम किनारी मैदानी प्रदेश. त्यानंतर आपल्याला पूर्व किनारी मैदानी प्रदेश पाहावयाचं आहे. पूर्व किनारी मैदान. पूर्व किनारी मैदान हा प्रामुख्याने पश्चिम किनारी मैदानासारखाच भारताच्या पूर्व बाजूला पसरलेलं आपल्याला दिसून येतं. मग भारताच्या पूर्व बाजूमध्ये प्रामुख्याने सुवर्णरेखा नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्याला हा विभाग पसरलेला दिसून येतो. या मैदानात ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्व किनारी मैदानाचे उपविभाग देखील पडतात. त्याच्यामध्ये ओरिसाचं मैदान आहे, आंध्राचं मैदान आहे, तमिळनाडूचं मैदान आहे. या तिन्ही मैदानाचा समावेश हा प्रामुख्याने आपल्याला पूर्व किनारी मैदानी प्रदेशामध्ये केलेला दिसून येतो. मग या किनारी भारतीय मैदानी प्रदेशाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व नेमकं काय आहे, तर प्रामुख्याने भारतीय किनारी प्रदेशामध्ये मुख्यतः तांदूळ ह्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर फळे व मसाल्याचे पदार्थ याचं देखील उत्पादन आपल्याला या पूर्व किनारी मैदान आणि पश्चिम किनारी मैदान या प्रदेशामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इथे बंदराची स्थानके देखील आहेत. म्हणजे जे जहाजं उभं राहण्याचं ठिकाण आहे त्याला बंदर असं म्हणतात. या बंदराची स्थानके देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या दोन प्रदेशामध्ये एकवटलेले दिसून येतात. त्यानंतर मासेमारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदेशामध्ये होते आणि पर्यटनासाठी हे एक आकर्षणाचं केंद्र म्हणून देखील ओळखलं जातं. हे आहे भारतीय मैदानी प्रदेशाचे, भारतीय किनारवर्ती मैदानी प्रदेश किंवा कोस्टल प्लेन्स ज्याला आपण किनारवर्ती मैदान असं म्हणतो, ह्या मैदानी प्रदेशाचे महत्त्व. त्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे तो म्हणजे इंडियन आयलँड
म्हणजेच भारतीय बेटे. भारतीय बेटे जे आहेत, भारतीय बेटे हे प्रामुख्याने अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही दोन मुख्यतः बेटे आपल्याला दिसून येतात. पण भारतीय सागरी विभागात एकूण 247 छोटी मोठी बेटे आहेत. त्याचे समुद्राच्या स्थानानुसार दोन भागात विभाजन झालेले असून बंगालच्या उपसागरात 204 तर अरबी समुद्रात 43 बेटे आढळून येतात. बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटांचा द्वीपसमूह महत्त्वाचा असून त्यापैकी अंदमानाने 4300 चौरस किलोमीटरचं क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याची सरासरी उंची 730 मीटर इतकी असून यातील एकत्रित बेट समूहाला ग्रेटर अंदमान असे म्हणतात. तुम्हाला उजव्या बाजूला दिलेलं जे वरचं चित्र आहे, या वरच्या चित्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने अंदमान आणि निकोबार हे जे दोन बेट आहेत, म्हणजे बेट एकच आहे अंदमान आणि निकोबार, पण त्याच्यामध्ये असणारे जे काही छोटी 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 वेगळे बेट आहेत, याचा प्रामुख्याने आपल्याला ग्रेटर अंदमान हा मुख्य विभाग उत्तरेकडे असलेला दिसून येतो. मग हा जो विभाग आहे, हा विभाग प्रामुख्याने 862 त्याची उंची जी आहे ते 4300 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्र आहे. तर त्याची जी उंची आहे 730 मीटर इतकी आपल्याला दिसून येते. त्यानंतर तर निकोबार जे बेट आहे, निकोबार बेटाचे क्षेत्रफळ 862 चौरस किलोमीटर इतके असलेले आपल्याला दिसून येते. अरबी समुद्रामध्ये उत्तरेकडील बेटांच्या समूहास अमनदीव बेटे असे म्हणतात. म्हणजे लक्षद्वीप बेटाच्या वरचा जो भाग आहे, त्या लक्षद्वीप बेटांच्या वरच्या भागाला अमनदीवी बेटे देखील असं म्हणतात. जे खालच्या नकाशामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, लक्षद्वीप हे इकडं भारताच्या पश्चिमेकडील बाजूमध्ये जे काही बेट आहे, ह्या बेटाला आपण लक्षद्वीपचं बेट असं म्हणतो. या लक्षद्वीप बेटाच्या वरील बाजूस अमनदीव बेटे असं म्हणतात. त्यानंतर अमनदीव बेट समूहाच्या दक्षिणेला लक्षद्वीप बेट समूह आहे. लक्षद्वीप बेट समूहाच्या दक्षिणेला मिनिकॉय बेटांचा समूह आहे. या सर्व बेटांनी मिळून सुमारे 36.5 चौरस किलोमीटरचा क्षेत्र व्यापलेला आहे. याची निर्मिती लहान लहान प्रवाळ कीटक व सूक्ष्म सागरी जीवाश्मापासून झालेली आपल्याला दिसून येते. ती प्रवाळ संचित बेटे म्हणून ओळखली जातात. भारतीय बेटांचे महत्त्व भारतीय बेटांचं जे महत्त्व आहे ते प्रामुख्याने खोल समुद्रातील मासेमारीसाठी भारतीय बेटांना महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भारतीय बेटांचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झालेला आहे. अंदमान निकोबार बेटावर सदाहरित वने आहेत, त्यामुळे लाकूडतोड व शिकार हे पारंपरिक व्यवसाय आहेत. लाकूडतोड, आगपेट्या, शेल, नारळ, खोबरे, रबर, सुपारी इत्यादी उत्पादन बंगालच्या उपसागरी बेटावर होतात. लक्षद्वीप व मालदीव बेटे मासेमारी व नारळाच्या बागांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सागरी सीमांच्या संरक्षणाच्या, सागरी वाहतुकीच्या व नाविक शक्तीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय बेटांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाविक दलाच्या उभारणीत या बेटांचा विकास अवलंबून असतो. मिनिकॉय व पोर्ट ब्लेअर बेटावर भारतीय नाविक दलाची उभारणी झाली आहे. नाविक दलाशी निगडीत अभियांत्रिकी उद्योगाची उभारणी देखील या बेटाच्या विकासात निश्चितच फायदेशीर ठरलेली आपल्याला दिसून येतं. एकंदरीत या भारतीय बेटांचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व आपल्याला अशा प्रकारे असलेलं दिसून येतं. या भारतीय बेटाच्या महत्त्वाच्या सोबतच आपण जर बघितलं की अंदमान निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय, अमनद्वीप हे जे काही छोटे छोटे बेट समूह आहेत, हे छोटे छोटे बेट समूह भारताचा देखील अविभाज्य भाग आहे. म्हणून आपण भारतीय पर्वतीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस आपल्याला ह्या
प्रदेशाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. येथे आपले भारताचे 5ही प्राकृतिक विभाग संपतात. थँक्यू. धन्यवाद.